या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. काठोत्तरी कालखंडातील अग्रगण्य साहित्यिक भाऊ पाध्ये यांच्या जन्मशताब्दी निमित्त शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागातर्फे भाऊ पाध्ये यांचे वाङ्मय, आकलन आणि पुनर्विचार या विषयावर 2 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे चर्चासत्र 12 आणि 13 डिसेंबर रोजी केंद्र सरकारच्या PM उषा योजनेअंतर्गत मानवीय शास्त्र सभागृहात होणार असल्याची माहिती अधिविभाग प्रमुख डॉक्टर रणधीर शिंदे यांनी दिली. 12 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता पुण्याचे कवी व समीक्षक प्राध्यापक चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून ज्येष्ठ लेखक प्राध्यापक अविनाश सप्रे बीजभाषण करतील. कार्यक्रमाला आरती साळुंखे उपस्थित राहणार असून कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे अध्यक्षस्थानी असतील. याचवेळी भाऊ पाध्ये यांच्या राडा कादंबरीच्या हिंदी अनुवादाचे प्रकाशन होईल. दिवसभर त्यांच्या कथावाङ्मय आणि कादंबरी वाङ्मयावर आसाराम लोमटे, अवधूत डोंगरे, शीतल पावसकर, नितीन रिंढे आणि दत्ता घोलप या साहित्यिकांकडून चर्चासत्र होतील. 13 डिसेंबरला ओंकार थोरात पाध्ये यांच्या निवडक लेखनाचे अभिवाचन करतील. त्यानंतर स्तंभलेखन, चित्रपट विषयक आणि अन्य लेखन या विषयावरील परिसंवाद होईल. यात प्रसाद कुमठेकर, गोरख थोरात आणि सचिन परब सहभागी होतील. अधिष्ठाता डॉक्टर महादेव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्राचा समारोप होईल.